हरी हरी विदेह आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू पूर्णे पूर्ण भरीला घटू हळूहळू बिंदू दारू वर्षुला लिंगावरी तेने तुष्टला श्री गुरु प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवो उदारू विदेह आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू पूर्णे पूर्ण भरिला घटू हळूहळू बिंदू दारू वर्षुला लिंगावरी तेने तुष्टला श्री गुरु प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवो उदारू या लागी ज्ञानदेव नाम गुरु कृपे पावलो अस्ताई देही संसारा हरपलो ज्ञान विज्ञान कळू आले अद्वैत रूप बुझालो विठ्ठल नाम माझे वाचे तेने वाग पुष्प पावलो या लागी ज्ञानदेव नाम गुरु कृपे पावलो अस्ताई देही संसारा हरपलो ज्ञान विज्ञान कळू आले अद्वैत रूप बुझालो विठ्ठल नाम माझे वाचे तेने वाग पुष्प पावलो विदेह आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू पूर्णे पूर्ण भरिला घटू हळूहळू बिंदू दारू वर्षिला लिंगावरी तेने तुष्टला श्री गुरु प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवोनी उदारू नित्य गळती नामी झाली गेला प्रपंचा निवारू उपरती देही झाली निमाली वासना संसारू तपन झाले ब्रह्ममूर्ती दिननिसी साचारू आठविता मागील भाऊ अवघा पारुषला उदारू नित्य गळती नामी झाली गेला प्रपंचा निवारू उपरती देह झाली निमाली वासना संसारू तपन झाले ब्रह्ममूर्ती दिननिसी साचारू आठविता मागील भाऊ अवघा पारुषला उदारू विज्ञान विदेह आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू पूर्णे पूर्ण भरिला घटू हळूहळू बिंदू दारू वरुषला लिंगावरी तिने तुष्टला श्री गुरु प्रसन्न निवृत्ती राज ज्ञानदेवोनी उदारू विदेह आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू पूर्णे पूर्ण भरिला घटू हळूहळू बिंदू दारू वरुषला लिंगावरी तिने तुष्टला श्री गुरु प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवोनी उदारू विज्ञानेसी ज्ञान गेले एक रूप परिचार ज्योती माझी कळिका गेली एक दीप झाला कार वृत्ती ती निवृत्ती झाली माया मारून केली घर निवृत्ती माझा गुरु घट स्थापिला त्या समोर विज्ञानेसी ज्ञान गेले एक रूप परिचार ज्योती माझी कळिका गेली एक दीप झाला कार वृत्ती ती निवृत्ती झाली माया मारून केली घर निवृत्ती गुरु माझा घट स्थापिला त्या समोर निवृत्ती गुरु माझा घट स्थापिला त्या समोर विदेह आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू पूर्णे पूर्ण भरिला घटू हळूहळू बिंदू दारू वरुषला लिंगावरी तेने तुष्टला श्री गुरु
प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवनी उधारू ज्ञानदेवी घटमट निरूपिली हरिभक्ती उडाली पक्षपाती इंद्रियात येते नाही गती विराले अभिमान ममता झाली समाप्ती खुंटली यावर मी दाही तपन झाले लिंगाप्रती ज्ञान देवे घटमट निरूपिली हरिभक्ती उडाली पक्षपाती इंद्रियात तेथे नाही गती विराले अभिमान ममता झाली समाप्ती खुंटली या उर्मी दाही तपन झाले लिंगाप्रती विदेह आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू पूर्ण भरिला घटू हळूहळू बिंदू दारू वरुषला लिंगावरी तेने तुष्टला श्री गुरु प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवनी उदारू हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि करता एकची श्री रघुनंदन जय जय रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितू ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंदूर वदनो देमो यत्माद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सारासी नासियति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हर धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या स्वीत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती भिरदेवी सदा वंदिता समपतु सरस्वती भगवती निसी सुजाड्यापहा मुकं करोति वाचालं पंगुलंग यते गिरिं यत्कृपातमा वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समृतलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी काली या स्पर्शिला ते पाय माझे भाणे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशा गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामराजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सका रामचंद्र सर्वस्व में रामचंद्र दयालो रनान्य जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः
ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय 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 राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 40 ते 50. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेध्यात्मरूपं. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु औदारी जोजिम. ना तरी नगरांतरी वशिजे तरी नागरची होई जय. तैसे व्याशोक्ती तेजे धवळत सकळम. की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी. प्रगटे जैसी आगळी अंगणा अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे तेथे वन शोभेची खाणी उघडे. आदिलापासून या पाडे जिया परी. नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण. मग अलंकारी वरवेपण निवाडू दावी. तैसे व्यासोक्ती अलंकारीले. आवडते बरवेपण पातले. ते जानोनी काय आश्रयिले इतिहासी. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी. सानिव धरोनी अंगी. पुराणे आख्यान रूपे जगी. भारताली नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी. सानिव धरोनी अंगी. पुराणे आख्यान रूपे जगी. भारताली मनवोनी महाभारती नाही. ते नोहे लोकेती. येणे कारणे मनिपे पाही. व्यासो उच्चिष्ट जगत्रयम. ऐसी जगी सुर सकता. जे जन्मभूमी परमार्था. मुनी सांगेन रूपनाथा जन्मे जया. जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम. मंगल परमधाम अवधारिजो. आता भारत कमल परागू. गीताख्य प्रसंगू. जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. आता भारत कमल परागू. गीताख्य प्रसंगू. जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 24 भाग 4.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। सुग्रीव कपिराजा प्रसिद्ध, तैसाची युवराजा अंगोद, हनुमंती मागता मध्या, देईल आल्हादी करुणी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायसे, देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्त अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेले हे तैसे गाईन मी तुझ जनासवी, काज काय माझे करीन मी स्तुती, आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 24व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करणे अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य श्री गुरु सद्गुरु हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। वानराचा राजा म्हणून सुग्रीव राजा फार प्रसिद्ध आहे, तसंच युवराज अंगदाचं सुद्धा नाव आहे, मोठेपण आहे। हनुमंतरायाची प्रार्थना केली आणि युवराज अंगदाकडे जर आपण मधुपान करण्याविषयीची विनंती केली तर निश्चित ते आपल्याला आनंदाने देतील, असा विश्वास त्यांच्या समवेत असणाऱ्या वानरवीर मंडळींना आहे। आता वास्तविक पाहता हे रामभक्त आहेत, भगवंताच्या कार्याला गेलेले आहेत। शीताशुद्धी करून हनुमंतरायाबरोबर महेंद्रगिरी पर्वतावर थांबलेले सर्वजण आता रामरायाच्या दर्शनाला निघालेले आहेत आणि वाटेमध्ये मधुवन लागलं, म्हणजेच देवाच्या दर्शनाला जाताना वाटेमध्ये बियर बार किंवा देशी दारूचं दुकान लागलं आणि जाणाऱ्या भाविकांना वास आला आणि त्यामुळे पिण्याची इच्छा झाली। नेमकं असंच झालेलं आहे। पण भाविक भक्तांना असं आकर्षण असू नये असा संतांचा अट्टास आहे। भाविक भक्ताला वाईट खोड असू नये असं संतांचं म्हणणं आहे। म्हणून एके ठिकाणी सांगितलेलं आहे, होऊन संन्याशी भगवी लुगडी वासना न सोडी विषयांची। जरी संन्याशी झाला, अंगावर भगवी वस्त्र धारण केली, तरी पण तो जर विषयाची वासना सोडत नसेल तर काहीच किंमत नाही। किंवा अशी लोक सुद्धा विषयाची वासना सोडत नाहीत, असा सरळ सरळ अर्थ होतो। निंदिती कदान्न इच्छिती देवान्न, पाहता ती मन आदराचा, पाहता ती मान आदराचा। त्यांना जर साधं सुधं जेवण दिलं तर ते त्यांना आवडत नाही किंवा चाकत माकत ते खातात। चांगलं पाची पक्वान्नाचं षड्रस अन्नाचं घवघवीत ताट दिलं की मग आनंदाने जेवतात।
म्हणजे त्यांची जीभ सुद्धा चौचाल झालेली आहे. आपल्याकडे एक शब्द आहे, शब्द मराठी भाषेत शिंदळ. शिंदळ, जीभ शिंदळ झालेली आहे आणि त्यामुळं साधं सुद्धा खाऊ वाटत नाही. नुसतं चमचमीत, चविष्ट, रुचकर, घमघमाट सुटलेलं असं अन्न खाऊ वाटतं. आणि मनामध्ये सगळ्यांनी आपला मान करावा, सगळ्यांनी आपला आदर सत्कार करावा, सगळ्यांनी आपल्याला मोठेपणा द्यावा, सगळ्यांनी आपल्या पाया पडावं, अशी बुवा लोकांची, महाराज लोकांची फार मोठी अपेक्षा असते. मग त्यांनी जरी भगवत धारण केलं असलं, संन्यास घेतला असेल आणि विषयाची वासना जर त्यांची सुटत नसेल, काय उपयोग आहे? तुका म्हणे ऐसे दांभिक भजन, तया जनार्दन भेटे केवी. तुकोबराया म्हणतात, असं जर लोकाला दाखवायसाठी जर तुम्ही बुवा झाला असेल, लोकाला दाखवायसाठी जर तुम्ही महाराज पण स्वीकारला असेल, तशी कपडे पोशाख घातला असेल, तर तुम्हाला देव भेटेल कसा? कधीही तुम्हाला देव भेटणार नाही. आणि अशीच वानरांची इथं अवस्था सांगितलेली आहे. वानराचं फक्त रूपक केलेलं आहे, निमित्त केलेलं आहे नात्रयाने. जे मोठमोठे महाराज लोक आहेत म्हणतात म्हणे, ते सुद्धा भारी भारी पितात, लोकाला कळू देत नाहीत, लोकांमध्ये ती वार्ता पसरू देत नाहीत की महाराज सुद्धा चांगली चांगली मोठी मोठी भारी भारी दारू पितो. आणि अशा प्रकारची अवस्था ही नात्रयांच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून नात्रयांनी इथं वानराचं निमित्त केलेलं आहे. आणि मधुपानाची अशा वानराची आहे, ते अंगदाकड, हनुमंतरायाकड नतमस्तक होऊन, विनम्र होऊन मागणी करतात. त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे की अंगद महाराज, हनुमंतराया हे दोघेही आपल्याला मधुपान करण्यासाठी नकार देणार नाहीत. जांबवंता दिवान राशी अवघे आले हनुमंतापाशी, अम्मासी मधु बक्षावयासी, अंगदासी वन मागे. जांबुवंत आणि इतर सगळी वानर मंडळी हनुमंताच्या जवळ आले आणि अंगदाकडं मधुवन आम्हाला मोकळं करून पाहिजे, खुलं करून पाहिजे, त्या मधुवनातल्या मधुपानाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे, अशी त्या वनाची मागणी अंगदाकडे करू लागले. हनुमंत म्हणे अंगदासी, काही एक मागणी तुझ पासी, तू तव युवराज अम्मासी, अति कृपेसी मज देई. आता नात्रयीने स्वतः सांगितलेले हनुमंतराया अंगदाला मागणी करतात, एक आमची विनंती आहे अंगदा, तू युवराज आहे, तुझ्याकडे एक मागणं आहे आणि तू कृपा करून ते आमचं मागणं पूर्ण करावं, असं हनुमंतराया अंगदाला बोलतात. आता हनुमंतराया ब्रह्मचारी आहेत, रामदूत आहेत, रामभक्त आहेत. हनुमंतराया कुठं मधुपान करतात का? हनुमंतराया कुठं मद्यपान करतात का? नशा करतात का? पण वानरांनी हनुमंतरायाला पुढं केलं, हनुमंतरायाला मागणी करायला लावली. हनुमंतरायांनी मागितलं की मग मिळेल हा विश्वास आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. म्हणजे मोठ्यात मोठा महाराज झाला आणि त्यांनी भारी भारी मागितली की मग ती फुकट मिळते. मी सुद्धा अभ्यास केलेला आहे. मग किंग फिशर असेल, IB असेल, नंबर 1 असेल, रम असेल, हे सगळ्या ज्या असणाऱ्या भारी भारी अशा मद्याचे प्रकार आहेत, हे मोठ्यातल्या मोठ्या महाराजांना मागणी केली की मग त्याला आदरानं दिली जाते, फुकट दिली जाते.
मान सन्मान करून दिली जाते. आणि एखाद्या किरकोळ महाराजानं जर ती मागितली किंवा साधं देशीच्या दारूच्या दुकानाच्या शेजारी जरी दिसला तर लोक म्हणतात महाराज बी बहुतेक घेतात काय. महाराज तुम्ही इथं कस काय, या दुकानाकडे कस काय आला, सुरू केली वाटतं. म्हणजे मोठ्यांची ह्या जगातली माणसं किती किंमत राखतात. सामान्याला किती त्रास होतो, सामान्याला किती अपमानाला सामोरं जावं लागतं, त्याचं चिंतन रात्र या करताना सर्व वानर मंडळीने हनुमंताला पुढे केलेले, हनुमंतरायाला मागायला लावलेली. आणि हनुमंतराया आपली मागणी युवराज अंगदाकडे करतायत. अंगद म्हणे हनुमंता तुझे ने बोल देईन जीविता, इतरार्थाची कोण कथा सांग पाहता काय देऊ. आता नामदेवरायाचे रामरायाच्या अवतारामधले अंगद आहे. आता अंगद महाराजाकडे हनुमंतराया मागणी करतात आणि विनंती करून मागणी करतात. आता अंगदाला काय माहितीये हनुमंतराया नक्की काय मागणार आहे. आणि कुणाच्या मनामध्ये असं येत नाही एवढा मोठा महाराज आहे आणि मागून मागून काय मागेल, तर भारी दारू मागेल आणि ती द्यावीच लागेल, ही विनंती करेल. फार अवघड आहे या जगात. पण अंगद महाराजांचं मन निर्मळ आहे. भक्तिभाव अंतकरणामध्ये हनुमंतरायाबद्दल मोठा आदर आहे, अंतकरणामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे. अंगद महाराज म्हणतात हनुमंता बोला म्हणले तुम्हाला काय पाहिजे, तुमची काय मागणी आहे. अहो तुमच्यावरून हा जीव आहे ना, जीव सुद्धा ओवाळून टाकीन. तुम्ही जीव मागितला, प्राण मागितला तर तुमच्यासाठी प्राण पण देईन, एवढी माझी तयारी आहे. काय पाहिजे, काय तुमची मागणी आहे, काय देऊ तुम्हाला सांगा. असं अंगद अगदी प्रांजळ स्वच्छ मनानं हनुमंतरायाला बोलतात. वानर पिडले परदेशी, श्रमले येता ती वेघेसी, मागता ती मधुपानासी, तुझपासी महाराजा. हनुमंतराया म्हणतात वानर प्रवास करून दमलेले आहेत, भागलेले आहेत, थकलेले आहेत. त्यांच्या मनाची मरगळ झालेली आलेली आहे आणि ती मरगळ घालवण्यासाठी त्यांना मधुपान करू वाटायला लागलेलं आहे. आणि ते युवराज अंगदा तुझ्याकड मधुपानाची मागणी करतात. म्हणजे एखाद्या महाराजाला सुद्धा काही लोक दारू मागतात, दारूसाठी पैसे मागतात, त्यातलाच हा प्रकार आहे. आता अंगद महाराज स्वच्छ मनाचे आहेत, प्रांजळ मनाचे आहेत. हनुमंतराया करवी वानरांनी विनंती करायला लावली आणि मधुपान म्हणजे हे नशाचा असणारा पदार्थ मागायला लावला. माझ्या पित्याचे हे वन सत्ता आहे मज अधीन, वनी रिघोनी वानरगण करत मधुपान यथेष्ट. अंगदांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणले. आता शीताशुद्धीला खरं लांबच्या पल्ल्याला कोण गेलत, शीताशुद्धी कोणी आणली, भक्त सखिया हनुमंतरायांनी. पण दमले कोण, महेंद्रगिरी पर्वतावर समुद्राच्या अलीकड 400 कोसाच्या अलीकड थांबणारे वानर दमले. काय दारू पिण्यासाठी लोक नाटक करतात. काही काही रात्री पितात आणि सकाळ सकाळी म्हणतात उतारा पाहिजे.
तुझाच उतारा करून टाकला पाहिजे. कशाला उतारा पाहिजे मूर्खा? काहीतरी निमित्त करायचं, थरथर कापायचं. आणि आता मला थोडी घेतल्याशिवाय जमतच नाही असं दाखवायचं. अशीच पांडुरांनी हनुमंतराया करवी युवराज अंगदाकडे विनंती केल्यानंतर युवराज अंगद म्हणतो काही हरकत नाही, आमच्या वडिलांचंच हे वन आहे, सगळी सत्ता आपलीच आहे, त्यामुळं तुम्ही या वनात प्रवेश करा आणि यथेष्ट भरपूर भरपूर तुम्हाला जे मद्यपान जेवढं करू वाटतंय तेवढं मधुपान करा. म्हणजे एखाद्या असणाऱ्या मोठ्या बियर बार मध्ये, मोठ्या असणाऱ्या वाईन शॉप मध्ये काही दारू पिणाऱ्या मंडळींना सोडावं आणि तुमच्या हातानं घेऊन किती प्यायचे ती प्या असं सांगावं. कुणी तुम्हाला अडवणार नाही, काही कुणाची हरकत राहणार नाही, तुमची इच्छा पूर्ण करा असं म्हटल्यासारखं इथं वानराचं निमित्त करून नात्रय सांगतात. बाळ वृद्धादी कर्मवंत त्यासी न मागता राय देत, दीनदयाळ बिरुदे पडत तुम्ही समस्त कृतकार्य. आता वास्तविक पाहता जे लहान मुलं आहेत किंवा जे म्हातारे आहेत, या दोघांनाही मद्यपान वर्ज्य आहे. शास्त्राचा नियम आहे, बिगर कामाच्या माणसानी, म्हाताऱ्या माणसानी आणि लहान मुलांनी दारू पिऊ नये, मद्यपान करू नये, नशा करू नये, गांजा बिडी काडी सिगरेट पान तंबाखू गोवा गुटखा मावा काही खाऊ नये. आणि अशा बारक्या मुलांनी लहान मुलांनी जर असे पदार्थ मागितले तर त्याला कोणी पुरवू नये, देऊ नये असं शास्त्र सांगतं. पण इथं रामकार्याला गेलेले वानर आहेत आणि म्हणून ते अंगदाचे आवडते आहेत. आणि या सर्वासाठी हे मधुवन परवानगी देऊन अंगदाने खुलं करून दिलेले. तुम्हासही न मागता म्यार पावे निज जीविता, काय असी मधुवनाची कथा हनुमंताची निज बोली. अंगद महाराज म्हणतात, मागून मागून तुम्ही काय मागितलं? दारू, मद्य, हे मधुपान? अहो तुम्ही प्राण जरी मागितला असता तरी मी दिला असता. नाही नाही, न मागता सुद्धा मी तुमच्यासाठी माझा जीव प्राण द्यायला तयार आहे. इथं या मधुवनाची काय कथा? हनुमंतरायाच्या शब्दासमोर सगळं फिकाय असं अंगद बोलतात. ऐक हनुमंता सावधान, वाहतो श्रीरामाची आन, वानरी ओलांडो निवन मधुपान करावे. हनुमंतरायाला अंगद महाराज म्हणतात, हनुमंता ऐक, सावधानतेनं सांगतो ते ऐक, श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो. हे वन आहे ना मधुवन, या वनामध्ये वानरांनी प्रवेश करावा आणि मधुपान करण्यासाठी, मधुपान प्राशन करण्यासाठी त्यांनी सुरुवात करावी. जांबवंतादी वीर प्रसिद्ध आलिंगी कनका, अंगदी अंगद
हनुमंताचे वंदोनी पद करावे विविध मधुपान. आता जांबुवंतादी प्रसिद्ध वीर मंडळी आहेत, कडकडून एकमेकाला मिठ्या मारू लागले. अंगदाला आलिंगन देऊ लागले. हनुमंतरायाचे पाय धरू लागले. कारण आता आपल्याला मधुपान करायला मिळणार आहे, नशा करायला मिळणार आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये उल्हास निर्माण झालेला आहे. ऐकोनी अंगदाचे वचन उल्हासले वानर गण, आक्रमोनिया तेवन मधुपान मांडिले. अंगदाने परवानगी दिलेली आहे, वानरांना उल्हास झालेले आहे. वनामध्ये प्रवेश केलेले आहे आणि सगळी वानर तिथलं ते मधुपान करू लागलेले आहेत. अंगद वीर धीर महाशूर राजकुमार अति उदार, जुत्पत्ती श्रेष्ठ सेनाधर सहित वानर वानिती. सगळी मंडळी जी वानर वीर आहेत, बळी, महाबळी, आतुरबळी, राजकुमार, सेनापती, प्रधान, सगळे अंगदाची स्तुती करू लागलेली आहेत. काय अंगद महाराजाचं मन मोठं आहे म्हणले, काय उदार आहेत अंगद, खरोखर शूर आहेत, वीर आहेत, धीर आहेत. आपल्याला परवानगी दारू पिण्याची दिली, मधुपान करण्याची परवानगी दिली. फार मन मोठं आहे हो अंगदाचं. अशी सगळी वानर मंडळी बोलू लागली. धन्य अंगदाची मती, धन्य अंगदाची स्थिती, अंगदाची उदार कीर्ती, सुईवानिती वानर. सगळी वानर हनुमंताची बुद्धी किती श्रेष्ठ आहे, अंगदाची अवस्था किती महान आहे, अंगदाची कीर्ती किती उदार आहे, याचं वर्णन वानर मंडळी करू लागली. लाहोनी अंगद ज्ञापन वनी रिघोनी वानर गण, केली बनकरासी ताडन, जाणू अपान महामारू. वानर किती खोडसाळ असतात तुम्हाला माहितीये. उगाच खोड्या करतात. कुणाच्या हातातली पिशवी पळवून ने, कुणाच्या हातातला बाजार पळवून ने, कुणाच्या डोक्यावरची टोपी पळवून ने, कुणाच्या दुकानामध्ये शिर, तिथले पुढे फोड, तिथलं पदार्थ खा, काही करतात वानर. तुम्ही बघितलं असेल. ज्याला माकड चेष्टा म्हणतात, त्या माकड चेष्टा या वानरांनी या मधुवनामध्ये शिरल्यानंतर सुरू केल्या. आता यांना काय सांगितलेलं आहे, मधुपान करायला परवानगी दिलेली आहे. पण यांनी आगाऊपणा काय करायला सुरुवात केली माहितीये का? त्या मधुवनाच्या भोवती माळी लोक राखण होती, बनकर होते, बनकर. आता बनकरांनाच मारायला चालू केलं, उगत चापटा द्यायला चालू केलं, उगत थोबाडीत मारायला चालू केलं, बदड 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 बदडायला. अहो गुडघे सुद्धा हाणू लागले. त्यांच्या ढुंगणावर ती वानर गुडघ्यानं हाणू लागली आणि त्या बनकरांनाच बदडू लागली. महामार त्या बनकरांना ही वानर मंडळी देऊ लागली. आता कशा प्रकारे मार देतात, मद्यपान किंवा हे मधुपान कशा प्रकारे करतात आणि इथल्या नशेचा आनंद ही वानर मंडळी कशी घेतात, त्याचं चिंतन रामायणाच्या माध्यमातून आपण या सुंदरकांडाच्या कथेतून या 24व्या अध्यायामध्ये पुढील भागात करू. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, कर्ता एकची श्री रघुनंदन,
करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला भगवंता पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.